इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे हदग्याच्या शेंगाची भाजी। हिवाळ्यामध्ये या हदग्याला खूप फुले आणि शेंगा येत असतात। तर इथे मी पाव किलो या हदग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता आपण याचे लहान लहान असे तुकडे करायचे। शेवग्याच्या शेंगेप्रमाणेच ही भाजी केली जाते। आता लहान लहान आपण तुकडे करून घ्यायचे। हदग्याच्या फुलांची आणि शेंगांची भाजी खूप छान होते। हदग्याचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत। हदगा हे उष्णतारोधक आहे। भरपूर अजीवनसत्व आणि इतर पोषक द्रव्ये त्यामध्ये आहेत। उष्णता, ताप, तोंड येणे अनेक आजारावर त्याचा उपयोग होतो। पूर्वी प्रत्येकाच्या परसदारी हदगा आणि शेवगा असायचा। या दोन्ही वृक्षांची पाने, फुले, फळे अत्यंत उपयुक्त आहे। हदगा ही एक औषधी वनस्पती आहे। बऱ्याच लोकांना माहीत नसते, परंतु या वनस्पतीचा डोकेदुखी, पोटदुखी, वात, पित्त, कफ कमी करण्यासाठी किंवा डोळ्याच्या आजारांसाठी सुद्धा हदगा उपयुक्त आहे। हदग्याची फुले पिवळ्या रंगाची असतात, पांढऱ्या रंगाची असतात। फुलांची भाजी तर अतिशय रुचकर होते आणि हदग्यामध्ये ए, बी, सी, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। आपण या शेंगांचे तुकडे करून ते तुकडे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि शिजायला ठेवले। याच्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून एक 10 मिनिट फक्त शिजवून घ्यायचे, जास्त नाही। तोपर्यंत आता आपण इथे वाटण काढून घेतलेले आहे। सुके खोबरे, एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, शेंगदाणे, कारळे घेतलेले आहे 1 ते 1.5 चमचा, आले 4-5 तुकडे, कोथिंबीर। माझ्याकडे लसूण नव्हता म्हणून मी लसूण आल्याची पेस्ट वापरलेली आहे। शेंगा आता चांगल्या शिजलेल्या आहेत पहा। कोवळ्या शेंगा असल्यामुळे लगेच शिजतात। आता हे पाणी फेकून द्यायचे नाही, भाजीसाठी याचा वापर करायचा आहे। एका भांड्यामध्ये आपण हे काढून घ्यायचे आहे। गॅसवर मी कढई ठेवली। तोपर्यंत आपण शेंगदाणे, खोबरे, कांदा हे चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तेलामध्ये हे चांगले भाजून घेतले की मसाल्याला कलर पण छान येतो। तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच सर्दी खोकल्याची तक्रार असते। तर या हदग्याच्या भाजीमध्ये फुलांची किंवा शेंगांची भाजी हे आपण जर कायम या भाजीचे सेवन केले तर अशा बऱ्याच आरोग्याच्या तक्रारी कमी होतात। हदग्याच्या पानांच्या रसात अर्धा चमचा मध मिसळून सकाळ संध्याकाळ घेतला तर ताप बरा होतो। आयुर्वेदानुसार वात, पित्तदोष कमी करण्यासाठी हदग्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे। तर आता आपला हा मसाला चांगला भाजून झालेला आहे। आता मिक्सरवर आपण हे चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। 2 ते 3 चमचे आपण तेल याच्यामध्ये घालूया। तेल तापल्यानंतर आपण वाटून घेतलेला जो मसाला होता तो याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता सुरुवातीला आपण जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, हिंग हे आणि नंतर वाटलेला मसाला, लाल तिखट हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। चांगला मसाला परतून घ्यायचा आहे आणि या शेंगा आपण याच्यामध्ये ओतायच्या आहेत। थोडेसे पाणी ओतायचे असेल तर ओतायचे, नाही तर अगदी तेवढीसुद्धा पुरेशी भाजी होते। आपण शिजायला ठेवतानाच तेवढे पाणी ओतायचे त्याच्यामध्ये। शेंगा अगोदर शिजवून घेतल्या नाही तरी चालतील, डायरेक्ट शेंगा धुवून परतलेल्या मसाल्यामध्ये टाकल्या तरी चालतात। दोन्ही पद्धतीने भाजी खूप छान होते। तर आता ही हदग्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। थोडीशी आपण वरून कोथिंबीर घालूया। तर या हदग्याच्या शेंगा आणि फुलांच्या भाजीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात। खाण्यासाठी आपली ही हदग्याची भाजी तयार झालेली आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।